पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशा प्रकारे आम्ही लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. सोमवार, तारीख 13 जुलै. पहिले वाचन यशया अध्याय 1, ओवी 11 ते 17. सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञबली माझ्या काय कामाचे? मेंढराचे होम, पुष्ट, वासरांची वपा यांनी माझी अतितृप्ती झाली आहे. बैल, कोकरे आणि बोकड यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही. तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझी अंगणे तुडवता. हे तुम्हास सांगितले कोणी? निरर्थक अर्पणे आणखी आणू नका. धुपाचा मला वीट आहे. चंद्रदर्शन, शब्बात आणि मेळे भरवणे मला खपत नाही. सणाचा मेळा हेही अधर्मच होय. माझा जीव तुमची चंद्रदर्शने आणि सण यांचा द्वेष करतो. त्यांचा मला भार झाला आहे. तो सोसून मी थकलो आहे. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकतो. तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने भरले आहेत. आपणास धुवा, स्वच्छ करा. माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्माचे दुष्टपण दूर करा. दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. चांगले करण्यास शिका. नीतीच्या मागे लागा. जुलम्याला ताळ्यावर आणा. अनाथाचा न्याय करा. विधवेचा कैवार घ्या. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन. शुभवर्तमान. मत्तेय अध्याय 10, ओवी 34 ते 11 आणि 1. येशूने आपल्या प्रेषितांस म्हटले, मी पृथ्वीवर शांतता आणावयास आलो आहे असे समजू नका. मी शांतता आणावयास नव्हे तर तलवार चालवावयास आलो आहे. कारण मुलगा आणि बाप, मुलगी आणि आई, सून आणि सासू ह्यांच्यात फूट पाडण्यात मी आलो आहे. आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावेल, आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमावला तो त्याला राखील. जो तुम्हास स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. संदेष्टाला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ मिळेल, आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही, असे मी तुम्हास खचित सांगतो. येशूने आपल्या 12 शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्याच्या नगरात शिकवावयास आणि उपदेश करावयास गेला. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. निर्णय क्षमता. येशू सांगत आहे की स्वतःच्या फायद्यासाठी किंवा तात्पुरत्या शांतीसाठी तुम्ही निर्णय घेऊ नका. कारण या प्रक्रियेत आपण प्रेम, क्षमा व शांती या मूल्यांशी व तत्वांशी तडजोड करतो. येशूने दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला भरपूर निर्णय घ्यावे लागतील. आपल्या या प्रवासात असंख्य अडथळे किंवा क्रूस असतील. स्वतःचा फायदा न बघता येशूच्या मार्गाचा विचार करा. स्वतःला विसरा, क्रूस उचला, सुवार्तेचा स्वीकार करून वाटचाल करा. जसे येशूने आपल्याला स्वीकारले आहे तसे येशूला स्वीकारा. येशूच्या वचनावर विश्वास ठेवा. तुम्हाला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. येशूच्या मार्गावर चालणाऱ्या सर्वांना तो मार्गदर्शन करतो.